श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आहे जया एकादशी. प्रत्येक एकादशी तिथीला वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हटले जाते. ही तिथी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेली कृष्ण उपासना व्यक्तीच्या पूर्वजन्मातील पाप आणि नकारात्मक कर्मांचा नाश करते. जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण, नामस्मरण किंवा ध्यान करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकट स्वतः भगवान वासुदेव दूर करतात. या व्रतामुळे भूत, प्रेत, पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतराच्या पापाचा नाश होतो आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. जया एकादशीला इंद्र, रवी योग, भद्रवास योग आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोजन तयार होत आहे. शिवाय बाव आणि बलव कर्णाचे संयोजन देखील आहे. या योगांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्ताला इच्छित आशीर्वाद मिळतात. ज्योतिषशास्त्रात या तिथीबाबत अनेक उपाय सांगण्यात आले आहेत आणि ते अत्यंत प्रभावी देखील असतात. आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दोष, अडचणी, संकट तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे. त्यानंतर जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा जर आपण अग्नीच्या साक्षीने केली तर त्यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला आवर्जून सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे. जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम, ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा. असं केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची. आता तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिला तामनामध्ये घ्यायचं आहे. त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक करू शकतात की अगदी तुम्ही पंचामृताने अभिषेक सुद्धा करू शकतात. अभिषेक करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पुसायचं आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना चंदन लावून घ्यायची आहे, हळद अर्पण करून घ्यायची आहे, पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत. तसेच त्यांना आवर्जून आपल्याला दूध, साखर, तीळ याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तसेच हा नैवेद्य अर्पण करताना त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं. जर तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्रीहरी विष्णू ग्रहण करणार नाही. तसेच श्रीहरी विष्णूंना आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र अर्पण करायचं. पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तसेच तुळशी मातेची सुद्धा या दिवशी पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे किंवा तिला जलसुद्धा अर्पण करायचं नाही. जी पण पूजा किंवा सेवा करायची ते आपल्याला दुरूनच करायचे आहेत. पूजा करताना विष्णू चालीसाचं पठण करा. पूजा संपल्यानंतर आरती करा आणि सुख समृद्धी आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करा. तसेच जया एकादशीच्या व्रतकथेचं आपल्याला पठण किंवा श्रवण करायचं. दिवसभर उपवास करायचा आहे. संध्याकाळी आरती केल्यानंतर फळे खा. दुसऱ्या दिवशी पूजा आणि विधी करा आणि पारण वेळामध्ये आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. आणि पारण वेळ ही सकाळी 7:05 ते 9:20 असणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही जया एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. बहार दुपारी आपल्याला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही आहे.
योगायोगाने ही जया एकादशी आली आहे गुरुवारी आणि गुरुवार हा श्रीहरी विष्णूंना समर्पित असा दिवस आहे. अक्षरशः गुरुपुष्य नक्षत्रावेळेस जो योग घडतो तोच योग यावेळेस घडत आहे आणि या योगामध्ये जर आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. तसेच हा उपाय आपण इच्छापूर्ती करता करत आहे, त्यामुळे आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरता ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची नाही, प्लेटवर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक जे आहे ते काढायचं आहे. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि गुरुवारच्या दिवशी जर आपण हळदीपासून काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारा जो आर्थिक समस्या आहे त्यापासून मुक्तता मिळते. आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हे जे स्वास्तिक काढणार ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन म्हटलं जातं, तसेच माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. आता या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. या उपायाकरता आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची, काळी मोहरी घ्यायची नाही आहे. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज ही पिवळी मोहरी जी आहे ती भेटून जाणार आहे. आता ही पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये, जो दिवा आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर लावला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जी आई आपल्या मुलाकरता हा उपाय करेल तिच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, संकट तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील. नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो जया एकादशीच्या दिवशी करायचा. आता हा उपाय तुम्ही एकतर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. या दिव्यामध्ये आपण तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी दिवसभर हा दिवा प्रज्वलित राहील, याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हेच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.